हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता। मिश्र डाळीची आमटी करणार आहोत आणि तेही शेवगा टाकून। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत। एक म्हणजे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ आणि मसुराची डाळ, अशा 3 डाळी आपण इथे घेतलेल्या आहेत। तर तुम्ही जर तुम्हाला करायचीच असेल तर नुसती तुरीची डाळीची घेतली ना तरी सुद्धा चालते। आणि कोथिंबीर घेतली, शेवग्याच्या शेंगा घेतल्या, टोमॅटो, कांदा आणि सामान आपण घेतलेलं आहे। बाकीचं सामान आपण नंतर रेसिपी सोबत बघणार आहोत। तर ह्या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आपण इथे तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला डाळ शिजण्यासाठी केवढं पाणी लागतं त्याप्रमाणे आपण इथे पाणी टाकणार आहोत। आपल्या डाळीच्या थोडंसं जास्त आपण पाणी टाकलेलं आहे। तर इथे आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि आपण हळद टाकली, कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी आहे आणि ह्या शेंगा छान कट करून घेतलेल्या आहे। 1 बोटा एवढी यांची लांबी आहे आणि त्याचं साल सुद्धा आपण काढून घेतलेले। तर आपण हे पाण्यात टाकणार आहोत आणि छान हे सुद्धा शिजवून घ्यायच्या आहेत। तर याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण तिची चव छान लागते आणि आपण डाळीत टाकल्यानंतर त्या आळणी लागत नाही। तर ह्या सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण शेंगा शिजवण्यासाठी ठेवल्या, डाळ शिजवण्यासाठी ठेवली होती, ती सुद्धा इथे शिजलेली आहे। त्या डाळ आता आपण गरम गरम फेटून घेणार आहोत कारण डाळ गरम गरम फेटली की छान फेटली जाते, नाहीतर मग तशीच राहते। त्यामुळे काय करायचं, डाळ नेहमी गरम गरम असतानाच फेटून घ्यायची। तर डाळ इथे आपली चांगली फेटून झालेली आहे, तर ही बाजूला ठेवूया। आणि शेंगा ज्या शिजवण्यासाठी ठेवल्या होत्या त्या सुद्धा आपल्या इथे शिजलेल्या आहेत। तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी छान तळतळू द्यायची, नाहीतर मोहरी फुटली नाही की ती दाताखाली कचकच लागते। तर इथे आपली छान मोहरी फुटलेली आहे। मोहरी छान फुटली की इथे आपण थोडंसं जिरं टाकलेलं आहे, जिरंही छान असं फुलू द्यायचं आणि नंतर आपण कांदा टाकलेला आहे। एक कांदा असा बारीक कापून घेतला होता, तो इथे आपण टाकलेला आहे। इथे आपण लसूण टाकणार आहोत, 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला आणि तो कुटून घेतला आणि आपण इथे टाकलेला आहे। तर कांदा आणि लसूण छान आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा आणि लसूण तळलेला आहे। तर आपण सुखे मसाले टाकूया। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची पावडर टाकलेला आहे। घरचं मिरची पावडर असल्यामुळे 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे। विकतचं असेल तर तुम्ही म्हणजे जसं की तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाका। आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला नसेल किंवा तुम्हाला जर आवडत नसेल, टाकायचं नसेल तर काय करा, थोडंसं मिरची पावडर जास्त वाढवून टाका। तर कांदा लसूण मसाला घालण्याची गरज नाही। तर इथे मी 1 ते 1.5 चम्मच कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। तर आपण हळद ती वरणामध्ये टाकली होती, डाळ शिजवली ना तेव्हा आपण हळद टाकली होती, त्यामुळे इथे हळद टाकली नाही। जर तुम्ही तेव्हा टाकली नसेल ना तर आता तुम्ही हळद तळून घेऊ शकता। तर आपण हे सगळे मसाले तळून घेऊया। मसाले तळले की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा तळून घ्यायचा। मसाले आणि टोमॅटो छान आपण परतवून घ्यायचं कारण मग टोमॅटो असं कच्चं लागत नाही। तर इथे बारीक कट करून कोथिंबीर घेतली, ती आपण टाकलेली आहे। अशी कोथिंबीर टाकली ना की कोथिंबीरची चव अजून छान येते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि नंतर पूर्ण आपली जेव्हा आमटी तयार होते त्याच्यावरती टाकली तरी सुद्धा चालते। तर इथे आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या इथे आपण टाकलेल्या आहेत। आता त्यासुद्धा मसाला आणि आपण मिक्स करून घेऊया। त्या शेंगाचं जे शिजलेलं पाणी होतं थोडंसं, ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि जी डाळ शिजवून घेतली होती ती सुद्धा टाकलेली आहे। तर आपण शेंगाचं पाणी टाकलं आणि स्वच्छ कुकर एकदा जी डाळ चिटकलेली असते ना ती कुकर धुवून ह्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं ते सुद्धा। इथे आपण कुकर स्वच्छ धुवून घेतला आणि ते डाळीचं पाणी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलं। तर तुम्ही आता परत मिक्स करून बघायचं। इथे आपण मिक्स करून बघत आहोत की जर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर पाणी कमीच टाकायचं आणि अजून थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही आपलं साधीचे आपण नॉर्मल पाणी टाकू शकतो। तर तुम्हाला नसेल गरज तर मग नाही टाकलं तरी सुद्धा चालते कारण आपण शेंगांचं पाणी टाकलं
आणि डाळीतलं पाणीसुद्धा आपल्या याच्यामध्ये गेलेलं आहे, तर ते पाणी टाकलं, त्याच्यामुळे अजून पाण्याची गरज नाही. तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर मीठ टाकताना काय करायचं, एकदा चव घेऊन बघायची. आपण पाणी टाकलं त्याच्यामुळे काय होतं की लागत असेल तर टाका, नसेल लागत तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. कारण काय होतं, शेंगामध्ये आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे जर शेंगात एखाद्या वेळेस टाकताना जर चुकून जास्त झालं तर इथं आपण मीठ कमी टाकू शकतो. तर आता छान आपली आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त तर्रीसुद्धा आलेली आहे. तर आपण इथे लो टू मीडियम गॅसवरती आपण ह्या आमटीला उकळी काढून घेतलेली आहे. असं छान उकळी काढून घ्यायची. त्यामुळे जितकं आपण ही आमटी उकळी काढून घेतो ना, तितकी ती चवीलासुद्धा खूप छान लागते. तर इथे ही आमटी भात असू दे किंवा चपाती असू देत किंवा भाकर कशासोबतसुद्धा खूप मस्त लागते. तर चला आपण इथे मिश्र डाळींची आणि शेवग्याच्या शेंगा टाकून अशी आमटी तयार केलेली आहे. तर इथे आपली तयार झालेली आहे आमटी. इथे आपण गॅस बंद करू शकतो. कशी वाटली रेसिपी, आहे की नाही साधी सोपी, एकदम करायला झटपट. टिफिनसाठी असू दे किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीत, साधी सोपी आणि सहज असेल अशी.